कामामुळे ना पार्लरला जायला वेळच भेटेना. मग मुलाला घेऊन आले स्कूलमधून, तेव्हाच पाणी नव्हता. तर मग ॲब्रो करून घेतल्या. ॲब्रो करून झाल्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर मग तोंड हातपाय धुतले, मुलांनी युनिफॉर्म काढून घेतले आणि चवळी आणि काबुली चणे मटकी मिक्स बनवलं होतं थोडं थोडं टाकून. मग जेवण करून घेतलं. टाईम भरपूर होतं मुलांना शाळेतून घेऊन आल्यावर. लोणचं होतं गावाकडून आणलेलं. आता लोणचं म्हटलं आता रोजच खाणं चालू आहे. लेकरं पण खातात आणि आम्ही सगळेच खातो. मस्त आंबा होता. मग जेवण केलं. मग रात्री जेवण बनवायचा टाईम झाला. म्हटलं आता उडदाची डाळ गावाकडून आल्यापासून बनवलीच नाही आणि बनवा म्हटलं. गॅसवरती आधण ठेवलं आणि तोपर्यंत साफ करून घेतली उडदाची डाळ, मस्त पाकडून घेतली. त्याच्यामध्ये एवढा कचरा नव्हता, पण थोडंफार घेतलं साफ करून व्यवस्थित. मग आधण आलं, आधणामध्ये टाकून दिली शिजायला आणि म्हटलं आता काहीतरी विसरले. मग लक्षात आलं गोटा टाकायचा राहिला आहे. मग गोटा कट करत होते, गोटा पळतच होता, पकडताच येत नव्हता आणि गावाकडं असाच मी फोडला तर सगळं माझ्या हातावर उडाला होता. बरं झालं मला गोटा उभरत नाही. मग मी काय केलं, चाकूनच त्याला होल पाडलं आणि डाळीमध्ये टाकून मस्त डाळ शिजून घेतली आणि फोडणी देऊन घेतली. म्हटलं आता मसाला भाजून बनवावं गावाकडच्या पद्धतीने. मग मस्त फोडणी देऊन घेतली. डाळ पण शिजून झाली होती आणि भाजी मस्त बनवून घेतली आणि जेवण केलं. भाजी तुम्ही कशी बनवता उडदाची डाळ नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान बनली होती, तुम्ही नक्की अशी बनवा. आणि सकाळी मुलांना टिफिनवरती आज सॅटर्डे असल्यामुळं मग ते बोलले कॅन्टीन दे. म्हटलं कॅन्टीन नको, मीच तुम्हाला सँडविच घरच्या घरी बनवून देते. मग मी बनवलं होतं, पण खूप टेस्टी बनलं होतं. साधंच बनवलं होतं बटाट्याचं, त्याच्यामध्ये चीज टाकलं नव्हतं, पण खूप असं क्रिस्मी होतं आणि टेस्ट पण खूप छान बनली होती. म्हटलं बाहेरचं खाल्ल्यापेक्षा मी तुम्हाला घरचंच बनवून देते आणि हेल्दी पण असते. शक्यतो त्यांना सगळे सॅटर्डेला हाफ डे असल्यामुळं मुलं काय बोलतात की कॅन्टीन दे, तर मग मी काय करत असते, थोडं त्यांना असं बनवून देत असते जरा चटक्याचं. मग बाहेरचं खायला जरा नको वाटतंय. असं सँडविच झालं. चला